स्टँडर्ड 10 सायन्स पार्ट 1चा फर्स्ट टॉपिक बघणार आहे आपण ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा जो कन्सेप्ट आहे तो इंट्रोड्यूस केला द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटनने. त्याची स्टोरी तर तुम्हाला माहीत असेल. ज्यावेळेस न्यूटन सर ॲपल ट्री खाली बसले होते त्यावेळेस ॲपल त्यांच्या डोक्यावर पडला. त्यावेळेस त्यांनी विचार केला हा जो ॲपल आहे तो स्ट्रेट खालीच का पडला, वर का गेला नाही, हॉरिझॉन्टल का गेला नाही. आणि ही स्टडी करताना त्यांनी इन्व्हेन्शन केलं अबाउट द ग्रॅव्हिटेशन. मग आज आपण बघणार आहे अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे युनिवर्समध्ये कुठल्याही वस्तू असेल, कुठल्याही दोन वस्तूमध्ये एक फोर्स ॲक्ट होत असतो, त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. युनिवर्समधले कुठल्याही दोन वस्तू असेल त्या काय करत असतात, एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात एका डेफिनाईट फोर्सने. आणि तो जो फोर्स असणार आहे त्या फोर्सला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग कुठल्याही दोन वस्तू म्हणजे हा चॉक असेल, मी असेल, बोर्ड असेल, कुठल्याही दोन वस्तू एकमेकाला अट्रॅक्ट करतात, त्यांच्यामध्ये जो फोर्स असणार आहे त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इट इज द फोर्स दॅट ॲक्ट बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. Gravitational force it is the force that act between any two object is known as gravitational force. Next concept आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? आपली आता ही अर्थ आहे. अर्थ काय करत असते? अर्थसुद्धा एक फोर्स एक्झर्ट करते आणि तो फोर्स कुठला असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रत्येक वस्तूवर अर्थ एक फोर्स एक्झर्ट करते आणि तो जो फोर्स असणार आहे तो असणार आहे ऑलवेज टुवर्ड द डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे ही अर्थ आहे, ही ट्री आहे, त्याच्यावर जो ॲपल आहे तो जो खाली पडणार आहे तो डायरेक्टली कुठं पडेल? खाली पडल्यावर तो कुठं डायरेक्टेड असणार आहे? टुवर्ड द सेंटर. जर ट्री आपण इथं कन्सिडर केली, ह्याच्यावरचा जो ॲपल असणार आहे तो कुठं पडणार आहे? इथं खाली न पडता ह्या अर्थवर पडेल. म्हणजे हा जो फोर्स आहे तो कुठं डायरेक्टेड असणार आहे? टुवर्ड द सेंटर. ह्याचाच अर्थ अर्थ काय करत असते? प्रत्येक वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, स्वतःकडे ओढत असते आणि ते एका डेफिनाईट फोर्सने ओढते. आणि तो जो फोर्स आहे तो ऑलवेज कुठं डायरेक्टेड असणार आहे? टुवर्ड द सेंटर. आणि त्या फोर्सला काय म्हणतो आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग डेफिनेशन काय लिहायची आपल्याला? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टवर असेल आणि हा कुणामुळे असणार आहे? कोणी एक्झर्ट करणार आहे? अर्थने. इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो कुठं डायरेक्टेड असणार आहे? टुवर्ड सेंटर. त्याला आपण म्हणणार आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ इज नोन ॲज अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट कन्सेप्ट सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये असतो. सर्क्युलर मोशनचा अर्थ काय? समजा हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ह्या सर्कलवर फिरत आहे, अलॉंग द सर्कल मूव्ह करत आहे, तर त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्कलवर मूव्ह करत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ॲक्ट होत असतो आणि तो जो फोर्स असतो तो डायरेक्टेड होतो टुवर्ड द सेंटर. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस असा सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल त्यावेळेस ह्या ऑब्जेक्टवर एक फोर्स एक्झर्ट होत असतो आणि तो फोर्स हा सेंटरकडे डायरेक्टेड असतो आणि त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. सो व्हॉट यू मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स? अ फोर्स दॅट ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. ज्यावेळेस एक फोर्स ॲक्ट होतो कुणावर? ऑब्जेक्टवर. कसल्या ऑब्जेक्टवर? जो काय करत आहे? मूव्ह करत आहे. कुठं मूव्ह करत आहे? अलॉंग अ सर्कल. सर्कलवर मूव्ह करत आहे. अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि तो फोर्स कुठं डायरेक्टेड असेल? टुवर्ड द सेंटर. तर त्याला आपण म्हणणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इट इज द फोर्स दॅट ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड it is directed toward the center of the circle is known as centripetal force. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे केपलर्स लॉ. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत केपलर्स लॉ. केपलर इट इज अ नेम ऑफ सायंटिस्ट. केपलरने प्लॅनेटरी मोशनबद्दल स्टडी केलेली आहे. सनच्या भोवती रिव्होल्यूशन करणारे प्लॅनेट त्याची त्यांनी स्टडी केली आणि त्याला जे आढळलं, त्याला जे वाटलं त्याने ते एक्सप्लेन केलं इन द फॉर्म ऑफ केपलर्स लॉ. मग ते आपण बघणार आहे. त्याआधी आपण एक कन्सेप्ट बघूया. हा एक कोन आहे. ज्यावेळेस कोनला आपण इन्क्लाइंड प्लेनमध्ये कट करतो, असा आडवा ज्यावेळेस कट करतो
त्यावेळेस आपल्याला असा शेप भेटणार आहे. ओके, ज्यावेळेस कोनला आपण इन्क्लाइन प्लेनमध्ये कट करतो त्यावेळेस आपल्याला असा शेप भेटतो, ह्याला आपण म्हणतो इलिप्स, लंबवर्तुळाकार असं म्हणू शकतो आपण. कोनला इन्क्लाइन प्लेनमध्ये कट केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, इलिप्स. जर आपण सर्कल घेतला तर सर्कलचा एक जो सेंटर असणार आहे, मिडल पॉईंट असतो, त्याला आपण सेंटर म्हणतो, बरोबर आहे. तसंच इलिप्सचे असे 2 सेंटर असतात, त्याला आपण फोकस म्हणतो. असे 2 असणार, त्याला आपण काय म्हणतो, फोकस. मग इथं F1 आणि F2 अशी काय केलेले आहेत, 2 फोकस म्हटलेले आहेत आपण. मग केपलरनी काय स्टडी केलं, केपलरला काय आढळलं, जे काय आपली प्लॅनेटरी मोशन आहे, जे काय आपली सोलार सिस्टीम आहे, त्या सोलार सिस्टीममध्ये सन जो आहे तो सन ह्या इलिप्सच्या दोन्हीपैकी एका फोकसमध्ये असणार आहे. समजा इथं आहे, आपण असं कन्सिडर करूया, सन जो आहे त्या इलिप्सच्या दोन्हीपैकी एका फोकसला आहे आणि त्याच्याभोवती प्लॅनेट जे आहेत ते प्लॅनेट काय करत आहेत, रिव्होल्यूशन करत आहेत, त्याच्याभोवती प्लॅनेट काय करत आहेत, फिरत आहेत. आणि त्यावरनं त्यांनी फर्स्ट लॉ काय केलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे. काय सांगतो तो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स. हे जे प्लॅनेट आहेत हे प्लॅनेट काय करत आहेत, फिरत आहेत. कुणाभोवती फिरत आहेत, सनभोवती फिरत आहेत. आणि प्लॅनेट सनभोवती फिरताना त्यांचा जो शेप आहे तो शेप कसा आहे, सर्क्युलर नसून तो कसा आहे, इलिप्स आहे. आणि त्यामुळे त्याने काय सांगितलं, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय. आणि सन काय असणार आहे, ह्या दोन्हीपैकी एका फोकसवर असणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी फर्स्ट लॉ एक्सप्लेन केला. फर्स्ट लॉ, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज इलिप्स विथ सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. आता आपण बघूया केपलर सेकंड लॉ. आत्ताच आपण बघितलं प्लॅनेट जे आहेत ते सनभोवती रिव्होल्यूशन कसं करतात, इलिप्स शेपमध्ये. फिरताना कसं फिरणार आहेत, इलिप्स शेपमध्ये फिरणार आहेत. मग आता आपण बघूया कन्सेप्ट. समजा हा प्लॅनेट आता ए पॉईंटला आहे, तो फिरता फिरता कुठं आलेला आहे, ह्या बी पॉईंटला आलेला आहे. ओके, ज्यावेळेस प्लॅनेट ए पॉईंटपासून कुठे येणार आहे, बी पॉईंटला येणार आहे. आणि समजा त्याला टाईम लागलेला आहे 1 मंथ. प्लॅनेट ए पोझिशनला होता, त्याला रिव्होल्यूशन करता करता बी पॉईंटला यायला किती टाईम लागलेला आहे, 1 मंथ. नेक्स्ट समजा प्लॅनेट आता सी पोझिशनला आलेला आहे, सी पॉईंटला आलेला आहे, त्याला रिव्होल्यूशन करता करता डी पॉईंटला यायला सुद्धा किती टाईम लागलेला आहे, 1 मंथ. ए टू बी पोझिशनला यायला सुद्धा किती टाईम लागलेला आहे, 1 मंथ. सी टू डी पोझिशनला यायला सुद्धा लागलेला किती टाईम लागलेला आहे, 1 मंथ. मग आता आपल्याला इथं दिसताना कसं दिसतंय बघा, ए टू बीपर्यंत येताना हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स काय असणार आहे, दिसताना कसं दिसतंय, जास्त आहे. सी टू डी पॉईंट येताना हे जा टाईम जो आहे हा सुद्धा 1 मंथ आहे, पण हे डिस्टन्स कसं आहे, कमी आहे. पण दोघांचा टाईम पिरियड कसा आहे, सेम आहे. पण ज्यावेळेस आपण नीट चेक केलं, ह्या दोघांचा ज्यावेळेस आपण एरिया चेक करतो, एरिया ASB हा जो चेक करणार आहे आणि त्यानंतर एरिया CSD हा ज्यावेळेस आपण चेक करतो त्यावेळेस असं लक्षात येतं, एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे, प्लॅनेट ज्यावेळेस सनभोवती रिव्होल्यूशन करत असतात त्यावेळेस त्यांची जी स्पीड असणार आहे ती स्पीड ही सेम नसते. ज्यावेळेस प्लॅनेट सनच्या जवळ असणार आहेत त्यावेळेस त्यांची जी काही स्पीड असणार आहे करणारी रिव्होल्यूशनची, त्यावेळेस ती स्पीड कशी असते, फास्ट असते. आणि ज्यावेळेस प्लॅनेट सनपासून लांब जात आहेत, सी पॉईंटला येतील, डी पॉईंटला येतील, ह्या पॉईंटला येतील, त्यावेळेस त्यांची जी स्पीड असणार आहे रिव्होल्यूशनची, फिरण्याची, ती कशी असणार आहे, स्लो होणार आहे. म्हणजे प्लॅनेट सनच्या जवळ असताना स्पीड कशी असते, फास्ट. प्लॅनेट सनपासून लांब असताना त्यांची रिव्होल्यूशनची स्पीड कशी असणार आहे, स्लो असणार आहे. आणि त्यामुळं हा जो एरिया आहे, एरिया ऑफ सेक्टर म्हणूया ASB इज इक्वल टू काय म्हणू शकतो आपण, एरिया CSD. आणि ह्याच्यावरनं केपलरनी सेकंड लॉ सांगितलेला आहे. काय लॉ सांगितलेला आहे बघा, द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन. ही लाईन काढलेली आहे आपण A to S. ए म्हणजे कुठलं पोझिशन आहे, प्लॅनेटचं पोझिशन आहे A to S. द लाईन जॉईनिंग बिटवीन प्लॅनेट अँड सन स्वीप्स म्हणजे कवर करणार आहे. काय कवर करणार आहे, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम.
प्लॅनेट आणि सनला जोडणारी जी काय लाईन आहे ती लाईन इक्वल एरिया कवर करणार आहे. कधी? इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. हा एरिया ASB 1 मंथमध्ये कवर करणार आहे आणि हा एरिया CSD हा याला कवर करायला सुद्धा किती टाईम लागलेला आहे? 1 मंथ. आणि ह्याच्यावरनं त्यांनी सेकंड लॉ सांगितला, द लाईन जॉईनिंग ऑफ प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता आपण बघणार आहे केपलरचा थर्ड लॉ. प्लॅनेटला सनभोवती एक फेरी मारण्यासाठी जो टाईम लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहे टाईम पिरियड. प्लॅनेटला सनभोवती रिव्होल्यूशन करण्यासाठी 1 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो टाईम लागतो त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड. आणि जर हा टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला सन आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे. पण आत्ताच आपण बघितलेलं आहे सन आणि प्लॅनेटमधलं जे काही डिस्टन्स आहे ते जर वेळेस काय होणार आहे? चेंज होणार आहे. सन प्लॅनेटच्या इथं जवळ आहे, इथं असताना ह्या पॉईंटला लांब असणार आहे, म्हणजे डिस्टन्स सगळीकडे सेम नाही आहे. आणि त्यासाठी आपण सन आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करताना त्यांचं मीन डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे. आणि हेच काय सांगितलेलं आहे, हेच रिलेशन टाईम पिरियडसाठी प्लॅनेटला सनभोवती रिव्होल्यूशन करण्यासाठी जो टाईम लागणार आहे, जो टाईम पिरियड आहे तो कशावर डिपेंड आहे? प्लॅनेट आणि सनमधल्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. आणि हे रिलेशन सांगितलेलं आहे केपलरने त्याच्या थर्ड लॉमध्ये. मग त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे प्लॅनेटचा पिरियड, ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन म्हणजे प्लॅनेटला सनभोवती फिरण्यासाठी जो टाईम लागणार आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. प्लॅनेटला सनभोवती रिव्होल्यूशन होण्यासाठी जो टाईम लागलेला आहे तो कशावर डिपेंड आहे? मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आणि त्यानुसार त्यांनी स्टेटमेंट केलं आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. टाईम पिरियडसाठी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे T, मीन डिस्टन्ससाठी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे R. मग आता ह्याच थर्ड लॉचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येईल बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. सो T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R क्यूब. प्रोपोर्शनलिटी साईन घालवण्यासाठी आपण काय करतो? कॉन्स्टंट घेतो. तो घेतलेला आपण केपलर कॉन्स्टंट K. सो काय येईल आन्सर? T स्क्वेअर इज इक्वल टू K R क्यूब. इक्वेशन थोडंसं रिअरेंज करूया. हे R क्यूबला इकडच्या साईडने लिहिलं तर काय होईल? T स्क्वेअर अपॉन R क्यूब इज इक्वल टू K. हा असेल आपला केपलर्स थर्ड लॉ. नेक्स्ट आपला कन्सेप्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ह्या कन्सेप्टमध्ये आपण बघणार आहे युनिव्हर्समधल्या कुठल्याही ज्या 2 वस्तू असतील त्या वस्तू काय करत असतात? एकमेकाला एका डेफिनाईट फोर्सनी अट्रॅक्ट करत असतात. युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला, दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करत असते? एका डेफिनाईट फोर्सनी स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. आणि तो फोर्स किती आहे हे आपल्याला एक्सप्रेशनमध्ये काढायचं आहे, ह्या एक्सप्रेशनमध्ये बघायचं आहे. न्यूटनने काय सांगितलेलं आहे? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते आणि तो जो फोर्स असणार आहे तो फोर्स डिपेंड असतो त्या वस्तूच्या वजनावर आणि त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सवर. मग हे स्टेटमेंट बघा काय असेल ह्याचं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला एका डेफिनाईट फोर्सनी अट्रॅक्ट करत असतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ 2 ऑब्जेक्ट. आणि हा फोर्स किती असेल तर हा फोर्स असेल त्या दोघांच्या वजना इतका, त्या दोघांच्या वजनावर डिपेंड असणार आहे. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे. आणि हा कशावर डिपेंड असणार आहे? त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सवर. मग स्टेटमेंट काय होईल बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाईट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द masses of 2 object and inversely proportional to the distance between them. मग इथं आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. 2 ऑब्जेक्ट घेतलेत आपण. फर्स्ट ऑब्जेक्टचं मास घेतलं m1, सेकंडचं घेतलेलं आहे m2. हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे एका डेफिनाईट फोर्सने. सेकंड ऑब्जेक्टसुद्धा ह्या फर्स्ट ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे विथ डेफिनाईट फोर्सने. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती कन्सिडर केलं आहे आपण? d.
फर्स्ट ऑब्जेक्टचं मास आहे m1, सेकंड ऑब्जेक्टचं मास आहे m2. ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती कन्सिडर केलं आहे आपण d. मग हे दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करते डेफिनेट फोर्सने. तर हा फोर्स किती असेल ह्या लॉनुसार, तर लॉनुसार काय सांगितलेलं आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कुणाचे मासेस? ऑब्जेक्टचे मासेस. किती घेतले ऑब्जेक्टचं मास आपण? m1 अँड m2. फर्स्ट ऑब्जेक्टचं मास आणि हे काय असणार आहे, सेकंड ऑब्जेक्टचं मास. अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि कशावर डिपेंड असेल? त्या दोघांमध्ये असलेल्या डिस्टन्सवर. त्यामुळे स्टेटमेंटमध्ये एक्सप्रेशन काय येईल बघा, स्टेटमेंटनुसार F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 अँड m2 अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटी साईन घालण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट घ्यायला लागेल आणि तो आपण इथं घेणार आहे g कॉन्स्टंट. सो F इज इक्वल टू काय येईल, g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. जर आपल्याला फोर्स किती आहे हा काढायचा असेल तर आपल्याला जीची व्हॅल्यू, कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहीत असली पाहिजे. आणि ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो, समजा आपण हे m1 1 kgचा घेतला, m2 ऑब्जेक्टसुद्धा 1 kgचा घेतला आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स 1 मीटर घेतलं. m1 1 kg आहे, m2 1 kg आहे, दोघांमध्ये असलेलं डिस्टन्ससुद्धा 1 मीटर असेल, त्यावेळेस ह्या वस्तू काय करत असतात, स्वतःला एकमेकांना अट्रॅक्ट करतात. मग ह्यांच्यामध्ये एक फोर्स असेल आणि तो जर फोर्स कॅल्क्युलेट केला तर ही जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केल्यावर येईल आणि ती असेल 6.67 इंटू 10⁻⁻11 आणि ह्याचं युनिट असेल न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि ह्या जीला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. व्हॅल्यू ऑफ जी इज कॉन्स्टंट, इट्स व्हॅल्यू इज 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर.